कशा प्रकारे ही यंत्रणा चालते आपली, कशा प्रकारे आग विझवता आपण? वनाला जर सर्वात मोठा धोका जर असेल तर तो आगीपासून असतो. आग नियंत्रणात येण्याच्या दृष्टिकोनातून काही प्रतिबंधात्मक उपाययोजना वन विभागामार्फत करण्यात येते. ताडोबामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला बांबू आहे, जो फ्लॉवरिंग झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये सुका झालेला आहे. तर त्याची जी भीती असते की ते वनामध्ये कुठल्याही प्रकारची आग लागली नाही पाहिजे, त्या अनुषंगाने वन विभाग सतर्क असतो. एक प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कंट्रोल्ड फायर लाईन जलाई करणे सुरू आहेत. तर सर याच्यामध्ये जी ही आग आहे हे नियंत्रण कशी येते? शक्यतो ज्या भागातून लोकांचा वहिवाट असतो त्या भागातून आग लागण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. तर आपण ज्या परिसरामध्ये लोकांचं वास्तव्य असतं त्या परिसरामध्ये कुठल्याही प्रकारची आग पसरू नये म्हणून त्या ठिकाणी एक रोडच्या दोन्ही बाजूला 6-6 मीटरच्या लाईन्स आपण जाळून घेतो आहेत. सुरुवातीला आपण त्याची कटाई केली आहे, आता आणि त्याला पण जळाई करून घेतो आहे. मग जेणेकरून कोणी चुकीने आग जरी फेकली तरी आगीचा प्रसार होणार नाही आणि वनाचे नुकसान होणार नाही. तर अशा प्रकारे ही उपाययोजना केली जाते. हे दोन्ही रस्त्याच्या बाजूने दोन्ही बाजूने फायर लाईन तयार केली जाते आणि त्या फायर लाईनच्या मदतीने आगीवर कुठेतरी नियंत्रण आणले जाते. निलेश दहाट, TV9 मराठी, मोहोर्ली, चंद्रपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.